हो ते तर आहेच की बया सासरी गेली नसती ना तर तोच विषय पुन्हा पुन्हा काढला गेला असता. त्या मूर्ख मुलीने कधीतरी सांगून टाकलं असतं की खोटी कागदपत्र करून इंद्रनीलच्या मदतीने तिने विजासाठी अप्लाय केला येते. संपदाच्या वेळेस सगळं स्वानंदीला सांगेल ना तेव्हा आपल्या घरातली मिरची तणातण उडायला लागेल. तर अजिबात सहन होत नाही तिला. काय सून गळ्यात बांधले आपल्या. तिच्यापासून खोटं लपवता लपवताना पुरे वाट होणार आहे आपली. नाही पण आपल्याला फार दिवस नाही हे करायला लागणार. एक तर संपदा तिच्या सासरी गेली, लवकरच रमेल ती तिकडे. इकडे आपण भैया साहेबांच्या दर्शनाला घेऊन जाऊया दोघांनाही जोडीने. आणि एकदा काय इस्टेट आपल्या ताब्यात आली आता काय झालं? अगं इस्टेटीचा वाटा आपल्याला मिळाला की स्वानंदीला कोण सांगणार की इंद्रनील तिच्याशी खोटं वागलाय आणि त्याने तिच्यापासून हे लपवून ठेवलंय. आपण नाही सांगायचा. आपण जर सांगितलं तर इंद्रनीलच्या नजरेतनं आपण दोघं उतरू. आपण नाहीच सांगायचं. हा ती संपदालाच अशी उलटी चावी भरते ना की ती स्वतःच्या तोंडाने सगळं स्वानंदीला सांगून टाकेल. पावण्याच्या काठीने चाप मारायचा. आई इंद्रनील येणार आहे. काय झालं? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय ग स्वानंदी, काय झालं? ते रात्रीच्या जेवणाबद्दल, स्वयंपाकाबद्दल बोलायचं होतं. हा स्वानंदी, तुला येत नाहीत का पुरणपोळ्या करता? अगं काही हरकत नाही. शकुनाची एक कर, बाकी सगळ्या निलिमा करे. नाही नाही, पुरणपोळ्या येतात मला. मग काय प्रॉब्लेम आहे? बाबा आई आओ, हिच्या घरी नाही का सगळेजण रात्री एकत्र जेवायला बसतात. तर आमची अशी इच्छा होती की आपल्याकडे आपण तसं सुरू करावं. अरे त्यांच्या घरी नोकरदार वर्ग आहे सगळा आणि आपला बिझनेस आहे. जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात, पार्टीज असतात, इतर काही कामं असतात. कसं जमणार ना? म्हणजे आई असं फार कमी वेळा घडतं ग. नाहीतरी आपण सगळे रात्री घरीच असतो ना. आणि एकत्र जेवायला बसलो की कसं गप्पाही होतील आणि कामाचंही काही बोलायचं असेल तर तेही होईल. हो मला आवडली ही आयडिया. मला आवडेल. ललितालाही आवडेल. हो ना ग? हो म्हणजे खरंच काही हरकत नाही. मला फक्त सुचलं म्हणून मी फक्त बोलून दाखवलं. थँक्यू आई. मी येते आणि ते वेलची कुटून आणि गुळ चिरून मी संध्याकाळी ठेवते. हो चालेल. आलेच. बाईसाहेब, संपदा ताई आल्यात. संपदा आपला सगळा खेळ बिघडवून टाकणार आहे. नाहीतर काय? स्वानंदीला काहीतरी जाऊन सांगेल, नेऊन जाईल सगळा बट्ट्यापोळ. काहीही करून तुला संपदाचं तोंड बंद करावं लागेल ना. ताई ये संपदा, बाळू तुझा दार लावून घे. बर. अगं तू इथे? संपदा काय झालं बाळा? खूप महेश आज मला न्यायला येणार आहे. मला सासरी जायचं नाहीये. ताई अगं पण आई म्हणाली की तू सासरी गेलीयस. खोटं बोलली ती. तू डिस्टर्ब होशील. काळजी आहे ना तिला तुझी. फक्त माझीच कोणाला काळजी नाहीये. तू सुद्धा जबरदस्तीने मला लग्नासाठी उभं केलं. नाहीतर तुमचं लग्न झालं नसतं. आता या सगळ्याची फळं ना मला भोगावी लागतात. संपदा ये ये बाळ, बस. आणि हे पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाक की तुझी काळजी कुणालाही नाहीये.